आमच्या पठार भावातले नाशिक पुणे बहिणी रेल्वेसाठी रस्त्यावर येतात तर आम्ही घरी थांबू शकत नव्हतो आणि म्हणून आमचे अकोले तालुका कृती समितीचे सगळे कार्यकर्ते खरं तर आज तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलोय. पण अर्थात आमचा स्वार्थच आहे, वैयक्तिक स्वार्थ नाही. म्हणून आमची जी परवा देवठाणलाही परीक्षा झाली त्या आम्ही जो बोर्ड लावलेला होता, कारण बोर्ड कुठं असतो आधी हृदयात असतो, बरोबर आहे ना. काय आमची मागणी होती, आम्ही नुसती देवठाणहून रेल्वे द्या असं म्हटलेलो. देवठाणची रेल्वे पुढचा थांबा बोटात असला पाहिजे असं आम्ही सांगतोय आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय. तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही नुसतं बोट्याचा थांबा म्हणू नका. ही रेल्वे सिन्नर तालुका, अकोले तालुका, बोटा आणि अशीच पुढे गेली पाहिजे, बरोबर आहे ना. बरोबर. हा, या मागणीबद्दल कुणाची गल्लत असेल तर दुरुस्त व्हा. अजिबात नाही. हा, वेळी दुरुस्त व्हा, गडबड चालायची. हा, कारण जालिंदर भाऊ देवठाणहून आले तुम्हाला पाठिंबा द्यायला, तुळशीराम भाऊ कातोरे इथं आलेले आणि आमची मागणी आहे की पहिला थांबा देवठाणला, दुसरा थांबा बोट्याला आणि मग जिकडे जायची तिकडे जाऊ द्या. ही जीएम आडवी येत असेल तर थोडी 40 किलोमीटर लांबून द्या. संगमनेर आपण काय म्हणते आलो डॉक्टर साहेब, अहो खूप दिलं, भरभरून दिलं. खरं तर काय दिलं याचा हिशोब किती वेळा सांगायचा, किती वेळा सांगायचं. पुन्हा ते मोठा भाऊ लहान भाऊ नको, आता मोठं लहान आम्ही संपून टाकलं, आता जरा बरोबरीत येऊया. हा, बाद झालं खूप. हो, मान्य आहे ना. पण आम्ही ऐका ना, आम्ही अकोल्याची जी डोंगरातली माणसं आहे ना, आम्हाला माणसांमध्ये कधीच भेदभाव नाही करता येतो. आम्ही नाही भेदभाव करत, आम्ही सगळ्यांना सारखं मानतो आणि निसर्गाने जे दिलंय आमच्या डोक्यावर जे पडतं त्याच्यावर आमचाच हक्क आहे असं आम्ही आयुष्यात कधीच